मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। कोल्हापुरात 3 मोटरसायकल चोरट्यांना अटक, 12 मोटरसायकली जप्त, 9 गुन्हे उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी। कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोटारसायकल चोरी करणारा सराईत आरोपी दर्शन रमेश जाधव आणि त्याचा साथीदार हे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी कोतवाल नगर, फुलेवाडी रिंग रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना विना नंबर प्लेटच्या 2 मोटारसायकलींसह ताब्यात घेतले। अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये दर्शन रमेश जाधव वय 26 आणि फारुख फिरोज शेख वय 19 यांचा समावेश आहे। त्यांच्या ताब्यातील वाहनांची तपासणी केली असता एक ॲक्सेस मोपेड जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। तसेच एका मोटारसायकलवर बनावट बदल करून यामाहा कंपनीचा लोगो लावण्यात आल्याचेही उघड झाले। सखोल चौकशीत आरोपींनी आणखी 8 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्या दर्शन जाधव यांच्या घराजवळून जप्त करण्यात आल्या। पुढील तपासात त्यांनी प्रतीक विलास पाटील याच्या साथीने आणखी 2 मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले। त्यानुसार त्या वाहनांचीही जप्ती करण्यात आली असून प्रतीक पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या उकल करण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो।